युवा मित्रांनो, युवा स्पंदन या कार्यक्रमात मी समीर शिरवळकर आणि मी विकास पल्हाडे. सादर करते विनोद गवळी यांच्यासह आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. चला, तुमचं स्वागत झालं आहेच युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये. आणि तुमचं स्वागत झालं आहे तुमच्या कॉलेजच्या कट्ट्यावरही. कारण वेळ बदलला, काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि उशिरा का होईना शाळा, कॉलेज सुरू झालीत. उशिरा का सुरू झालीत हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे. अतिउष्णता आपण यावर्षी सर्वांनी अनुभवली. अगदी बरोबर आहे विकास, तू जे बोलला ते. आणि आपला विदर्भ तसाही तापमानामध्ये दरवर्षी उच्चांक नवनवे गाठत असतो. आणि आपला जो मुख्य भाग आहे तिथे तर तुलाही माहिती आहे की वातावरणाची उष्णतेची जी तीव्रता आहे ती अगदी चढी असते. त्यामुळे सुद्धा कदाचित हा निर्णय घेतला असेल की महाविद्यालय शाळा जी काही आहे ती एक आठवडा उशिरा सुरू व्हावीत. हो, पण सुरू झाली ही जास्त महत्त्वाचं आहे. हां. कारण सकारात्मकता घेऊन नवी ऊर्जा, नवी अपेक्षा आणि नव्या आकांक्षांचे बळ जिथं मिळते ते हक्काचं व्यासपीठ म्हणजे विद्यापीठ, कॉलेज, शाळा आहेत. अगदी बरोबर आहे. ही महाविद्यालय जशी आता गर्दीने फुललेली आपल्याला दिसत आहेत. युवा मित्र, मैत्रिणी नियमित महाविद्यालयात जातात ते. शासनाचा सुद्धा निर्णय आहे की विद्यार्थ्यांनी रोज नियमित महाविद्यालयं अटेंड करायलाच हवीत. अग आणि ती खरोखर आवश्यक सुद्धा आहे. कारण ही महाविद्यालय, हे कॉलेजेस जेव्हा युवा मित्रांनी फुलून बहरलेले आपल्याला दिसतात, तेव्हा कॉलेजची रंगत खरं तर आणखीन वेगळी असते, बघण्यासारखी असते. अगदी बरोबर आहे. आणि या नवीन पुस्तकांचा, नवीन रजिस्टरचा, नवीन ते लेटर बुक्स आणि त्याचा येणारा सुगंध हो. अत्यंत हवाहवासा वाटतो. आणि जे त्या सुगंधाच्या अवतीभोवती रमतात, रममान होतात, त्यांचं आयुष्य सुखकर आणि फलदायी होते. अगदी, अगदी. बरोबर बोललास तू. मला सांग विकास, जसं नव्याने कॉलेज सुरू होतं, तसंच ही एक सुद्धा गोष्ट आपल्यापासून लपलेली नाही आहे, की जसं महाविद्यालय विद्यार्थ्यांचं स्वागत करतात, अगदी तसंच नव्या ऋतूचं, नव्या वातावरणाचं आपण देखील तेवढ्याच मनापासून स्वागतासाठी हुरहुरलेले असतो. ते म्हणजे काय नेमकं? हो, मला माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे. तू नाही, मी नाही, तर संपूर्ण जगच ज्याला आपण पालनहार म्हणतो, अगदी. असा शेतकरी राजा, मग हां, ज्याला आपण बळीराजा म्हणून संबोधतो, हां, तो सर्वांचा पोशिंदा हां. होता, आहे आणि राहील हं, यात शंका नाही. हं. एक बी पेरण्याची त्याची अपेक्षा आणि एका बियाच्या 1000 बिया, 1000 दाणे दाणे. देण्याची किमया आपली काळी आई करते. बरोबर. तुम्ही आम्ही जशी वाट कॉलेज सुरू व्हायची पाहत आहोत, हो. तशीच बळीराजा, शेतकरी बांधव, हा शेतकरी राजासुद्धा पावसाची वाट पाहतो आहे. शेतकरी राजा तर तू अगदी बरोबर बोलला, की अगदी आतुरतेने पावसाची वाट पाहतो. पण संपूर्ण सजीव सृष्टी मी म्हणेल, की आतुरलेली असते या मेघधारांची आणि आसुसलेली असते. जसा चातकसुद्धा वर्षानुवर्ष, युगानुयुग त्या एका थेंबाची वाट पाहताना आपल्याला आढळतो किंवा आपण ऐकिवात आहे आपल्याला. अगदी तसंच संपूर्ण सजीव सृष्टी तहानलेली असते, आसुसलेली असते. उष्णतेच्या झळांनी हैराण झालेली असते. आणि तेव्हा या निसर्गधारा, या मेघधारा बरसतात, तेव्हा या सजीव सृष्टीचं रूप पालटलेलं असतं आणि त्याची तू, मी आणि संपूर्ण सजीव आतुरतेने वाट पाहत आहोत. हो, नवी सृष्टी आणि नवा हिरवा शालू घेऊन हं, ही संपूर्ण अवनी हं. नव्या एखाद्या नवरीप्रमाणेच असते. हो. आणि मग ती सजलेली नवरी अगदी, अगदी, अगदी. हिरवा शालू पांघरलेली ही नवी नवरी आपल्याला बघायला सुद्धा आवडते. पण या पावसाचा विषय जसा मी तुझ्यासोबत काढला, तसं मला तुला विचारावसं वाटतं, की तुला असं वाटत नाही का, की हा आपल्याला हवा-हवासा वाटणारा पाऊस आता मनमानी करायला लागलेला आहे? हो, हे तुझं जे वाक्य आहे, हं, मनमानी करायला लागलं आहे. हं, याच्यावर पण मला असं वाटतं, की आपण आतापर्यंत जे काही करत आलोय, हं. त्याच्यामुळे त्याचासुद्धा तोल चाललाय. अगदी बरोबर. आणि कसं आहे, की अल निनोचं यावर्षी कारण त्यांनी दिलेलं आहे वैज्ञानिकांनी किंवा हवामान विभागानं. पण यावर्षीचं सोड, पण प्रत्येक वर्षी आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेलं आहे, की पाऊस मनमानी करायला लागलेला आहे. आणि मला तुझा मुद्दा फार आवडला, की तो मनमानी का करायला लागलेला आहे, याचा सुद्धा विचार आपल्या युवा स्पंदनच्या व्यासपीठावर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण
युवकांनी कुठंतरी हं, एक अशी खुणगाठ तयार करायला पाहिजे, हं, की जे 12व्या शतकात सांगितलं गेलं, जे 16व्या शतकात सांगितलं गेलं, हं, 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 जे आधुनिक संतांनी सांगितलं. हं, कारण आधुनिक संत असा शब्द मी वापरला. हं. अगदी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हो, हो, असं हो, हो, म्हणणारे हो. संत गाडगे गाडगे बाबा महाराज. यांनी सुद्धा अगदी चांगल्या शब्दांमध्ये सांगितलं, की हा निसर्ग आपला खरा सोबती आहे. हो, याला आपला सवंगडी बनवा, बरोबर. याच्याशी आपलं नातं घट्ट करा. हं. म्हणजे तो आपली सुदृढता, परिपक्वता उत्कृष्ट पद्धतीनं सांभाळेल. युवा मित्रांनो, पाऊस जसा मनमानी करायला लागलेला आहे, तसं त्याचं एकमेव कारण किंवा संपूर्ण जबाबदारी आपल्याला निसर्गावर सोडून चालणार नाही. आपण सुद्धा अगदी तेवढेच सहभागी आहोत या गुन्ह्यांमध्ये आणि ज्या पद्धतीनं आपण सगळं ऱ्हास करायला, सगळं संपवायला निघालेले आहोत, अ, याचा सुद्धा गांभीर्यानं विचार आज जर आपण केला नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय ठेवून जाणार आहोत आणि त्यांना कुठल्या मोठ्या भीषण संकटाला सामोरं जावं लागेल याची कल्पना सुद्धा केली तर अंगावर काटा उभा राहतो. नुसतं संकट येणार आहे हं, असं तू म्हणतोय. हं. मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतोय, की संकट आलेलं आहे. बरं. तू पुणे, नाशिक हो, आणि ज्याचं नाव मुंबई आहे, हो. पण तुंबई म्हणावं लागत आहे. अगदी, अगदी, अगदी. वैज्ञानिक म्हणतात, की येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये हाहाकार माजेल, एवढं पाणीच पाणी आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल की काय, अशी भीती आता व्यक्त व्हायला लागली आहे. आत्ता गेल्या काही दिवसांआधी नाशिकला जवळपास 350 मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडला. मुंबईला सुद्धा जगात आतापर्यंत कुठेही एका दिवसात जेवढा पाऊस पडला नाही, हं. त्यापेक्षा जास्त पाऊस मुंबईमध्ये पडला. कित्येक इमारती ढासळल्या, कित्येक ठिकाणी भूस्खलन झालं, रेल्वे सेवा ठप्प झाल्या. सगळीकडे पावसाने 1 अन् 2 दिवसामध्ये हाहाकार माजवला. म्हणजे महिन्याभरात पडणारा पाऊस 2 दिवसांमध्ये पडतोय. आणि त्याच्यासाठी ज्या मूलभूत गरजा असतात, त्याचा निचरा करण्यासाठी हं, किंवा त्याला सांभाळण्यासाठी हं, जी शक्ती लागते, जी युक्ती लागते, हं, ती सुद्धा आमच्याकडे नाही आहे. हं, त्याच्यात सुद्धा आम्ही कमी पडून राहिलो, यातही शंका नाही आहे. हं, मग झालंय काय? तू संकट असं म्हटलं, हं, तर संकट एकीकडून नाही होत आहे. हं, संकट चहूबाजूनी येत आहे. हं. आणि ज्या वेळेला चहूबाजूनी संकट येते ना, हं. मग तेव्हा रणांगणावर टिकून राहणं अवघड जातं खूप. बरोबर, बरोबर. आणि मला असं वाटतं, की याच्यामध्ये आपला खूप मोठा हात आहे, सहभाग आहे. वाढतं प्रदूषण. एका घरात 4 लोकं असतील, तर चौघांच्या 4 वेगवेगळ्या गाड्या आहेत. बरोबर. 4 व्हीलर वेगळीच. 4 व्हीलर वेगळी. प्रत्येकाची 2 व्हीलर आहे. प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे. हं, आणि याच्यासोबतच आजचं आपलं जे जीवन आहे, हे इतकं गतिमान केलं गेलेलं आहे. एक चित्रपट आला होता. मुद्दाम युवा स्पंदन या कट्ट्यावर आपण बोलतो आहे, म्हणून बोलतोय. मुन्नाभाई MBBS. हं, आणि त्यामध्ये सर्किट त्याचा मित्र हं, आणि मुन्नाभाई संजय दत्त यांनी रोल केला. आणि अर्शद वारसी त्याच्यासोबत सर्किट. सर्किट म्हणून हं, बसलेले हं, असतात. हं, हलकेसे गुंगावलेले असतात. हं, दोघांचे पाय पाण्यात असतात. हं. आणि बसलेल्या अवस्थेत तो त्याला म्हणतो, म्हणजे मुन्नाभाई, "ए सर्किट सर्किट, वो देख, वो ऊपर बैठा ना, वो मेरा बाप है." हं, 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 हं. तर यावर सर्किट असं म्हणतो, "हाँ भाई, मुझे भी दिख रहा है. हाँ, माँ बोल रही थी, जब कोई मर जाता है तो वो तारा बन जाता है." हं. सर्किट, पर माँ नहीं दिख रही. त्याच्यावरचं जे वाक्य आहे, सर्किटचं अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. तो म्हणतो की भाई मुंबई में पोल्यूशन बहुत है भाई. तर आता हा झाला संवाद. पण हा संवाद इतका साधा सोपा नाही. त्याच्यातलं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि यावर आपण आणखीन सुद्धा विकास चर्चा करणार आहोत. पण आपल्या युवा मित्रांना आता आपण कार्यक्रमात एक छानसं गीत ऐकूया. सांगणारे पावसाला किती मला छळतो. काय सांगू मीच माझा किती आत जळतो. सांगणारे पावसाला किती मला छळतो. काय सांगू मीच माझा किती आत जळतो. सांगणारे पावसाला ती खोलवर सर शिरते
सांगू मीच माझा किती आत जळतो. सांगणारे पावसाला किती मला छळतो. काय सांगू मीच माझा किती आत जळतो. सांगणारे पावसाला मी ढगा परी गे झुरतो अधांतरी गरगरतो. मी ढगा परी गे झुरतो अधांतरी गरगरतो. मनोमनी भावरतो. अग काय सांगू मीच माझा पुन्हा पुन्हा ढळतो. काय सांगू मीच माझा किती आत जळतो. सांगणारे पावसाला किती मला छळतो. काय सांगू मीच माझा किती आत जळतो. FM 102.4 मेगा हर्ट्झवर श्रोते हो, आपण ऐकता आहात युवा स्पंदन हा युवकांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमात मी आहे समीर शिरवळकर. आणि मी विकास पल्हाडे. विकास, या गाण्यापूर्वी आपली चर्चा चालली होती. मुन्नाभाई MBBSचा सुद्धा आपण विषय काढला आणि पाऊस असा अचानक गायब होतो, अचानक धो धो बरसतो, यावर आपण चर्चा करत होतो. तर युवा मित्रांनो, या पर्यावरणाचं रक्षण करणं सुद्धा आपल्या हातात आहे आणि अजूनही आपण असं म्हणू शकतो की वेळ गेलेली नाही आहे. वेळीच जर सावध आपण झालो तर वेळ नक्कीच आपल्याला अजूनसुद्धा साधता येईल. नाहीतर आपल्या पुढच्या पिढीसमोर आपण अंधकार मांडून ठेवलेला आहे, एवढं निश्चित. बरोबर आहे. युवक जर जागृत झाले हं. तर अजूनही आपण सावरू शकतो. आपण जेव्हा गाडी वेगवान पद्धतीने चालवतो हं. तेव्हा बोर्ड लिहिलेलं असते, आवरा वेगाला सावरा जीवाला. तर मला असं वाटते, आवरा प्रदूषणाला आणि सावरा निसर्गाला, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. विकास, प्रसिद्ध कवी बा भ बोरकर यांची आजच्या आपल्या या विषयाला अनुसरून एक इतकी सुंदर कविता आहे आणि या युवा मित्रांच्या कट्ट्यावर मला ती आज प्रकर्षाने आपल्याला ऐकवावीशी वाटते. तू सुद्धा ऐक आणि तुला ती ऐकल्यानंतर नक्की लक्षात येईल की किती समर्पक आपल्या या आजच्या कार्यक्रमाला ती आहे. निश्चितच मला असं वाटतं ती उत्कृष्ट पद्धतीने तू सर्वांपर्यंत पोचवावी. पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितका पाऊसही खरा होता. प्रत्येकाच्या हृदयात माणुसकीचा झरा होता. आताची माणसं खोटं वागतात, तसा पाऊसही खोटं वागतो. 4-2 मिलीमीटर पडण्यासाठी पेटी भरून नोटा मागतो. बाबा सांगतात, पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा. नदीच्या पुरात मंदिराचा कळसही बुडायचा. रानातलं वाहतं पाणी आता कुठं दिसत नाही. झाड हिरवं नाही म्हणून पाखरूसुद्धा बसत नाही. खरंच सांगतो, पाऊस आता पूर्वीसारखा वागत नाही. अख्खा पावसाळा गेला तरी चिखल पायाला लागत नाही. पाहू तेथे कसे सारे हिरवे हिरवे गार होते. पावसाच्या तालावर नाचणारे मोर होते. हल्लीच्या मोरांचा पिसारा उडून गेला. माणसांच्या काळजातला हिरवा रंग उडून गेला. आजी पाखडायची दळण तेव्हा चिमण्या सुपात यायच्या. धीट होऊन साऱ्या जणी एक एक दाणा टिपायच्या. अंगण आता उरलं नाही. चिमण्या साऱ्या उडून गेल्या. बंद खिडक्या पाहून चिमण्या जाता जाता रडून गेल्या. मला वाटतं चिमण्यांनी त्यांच्यासोबत पाऊस नेला. विश्वासघातकी माणसाला तळतळवून शाप दिला. अरे हवा तेव्हा यावा पाऊस, असे कधीच घडणार नाही. तू वाट बघत राहा, पाऊस वेळेवर आता कधीच पडणार नाही. आधुनिक विचार आणि आजची परिस्थिती, आज डोळ्यासमोर असलेली संपूर्ण वस्तुस्थिती, त्याची संपूर्णतः वास्तविकता, एक एक शब्द खरा, सत्य,
अजूनही बाभ बोरकर सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला संकेत देऊन राहिले आपल्याला जागं करू पाहत की आहेत. सजग व्हा, सतर्क व्हा आणि निसर्गाशी नातं घट्ट करा, नाहीतर येणाऱ्या काळात अत्यंत वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागेल, यात शंका नाही. काहीतरी तुरळक भागात, मग ते अरुणाचल प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, मेघालय असेल. मेघालय असेल, त्रिपुरा बरोबर. असेल, हं. हा जो भाग आहे, हं, या भागात कधी काळी आपण असं ऐकत मोठ्या होतो, प्रमाणात पाऊस मोठ्या पडल्याचं प्रमाणात ऐकलं पाऊस होतं. पडल्याचं ऐकत होतो. बरोबर. पण आपल्या या विदर्भात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात. अगदी महाराष्ट्रात, विदर्भात अशा पद्धतीचा पाऊस पडताना कधी कधी पाहिला पाहिलाच नाही, नाही. जो आज आपण पाहतो आहे. पण एक लक्षात घे विकास, जेव्हा मुंबई, पुण्याला, नाशिकला आत्ता मध्यंतरी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तेव्हा महाराष्ट्राचाच काही भाग अगदी कोरडा होता आणि आपण पावसाची वाट पाहत होतो. एवढा विरोधाभास पावसामध्ये आपल्याला आधी बघायला मिळाला नाही, जो आता पाहायला मिळतो आहे. म्हणूनच तू सुरुवातीला जो शब्द वापरला, आपण परत त्या शब्दापर्यंत मनमानी येऊया. पाऊस. मनमानी पाऊस. हं. तर मनमानी पाऊस का? कारण तुमचं आमचं वागणं मनमानी होत आहे. बरोबर. काय होते बघून घेऊ, कसं होते पाहून घेऊ. हं. तर हा मनमानी जो आपला कारभार चाललाय ना, हा आपल्याला कुठंतरी थांबवावा लागणार आहे. थांबवावा लागेल. आळा घालावा लागणार आहे. नाहीतर मग हे सृष्टीचं सुंदर चित्र कधी विचित्र होईल आणि आपली येणारी पिढी त्यामध्ये कशी फसून जाईल, यात शंका नाही. सर्व काही असल्यानंतर काहीच नसणे, मला असं वाटते याच्यापेक्षा मोठा दुःख नाही. दुःख नाही. हं. ते झेपायची ताकद सुद्धा आपल्यात आपल्यात राहणार नाहीये. नाही आणि नाही आहे. तरुणाईनी जागृत व्हावं. हा जो युवा स्पंदनचा कट्टा आहे, आम्ही तुमच्याशी जे आज गप्पा मारतो आहे, हं. निसर्गाचा लहरीपणा, पाण्याचा लहरीपणा, मनमानी, अगदी. आणि आम्ही तुमच्यापर्यंत हा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये काहीतरी भावना उकल होत आहेत, तर ह्या तुमच्या मनामध्ये सुद्धा होत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. पण बरोबर. तुमच्यातले ते जास्त प्रमाणात ज्या दिवशी येतील आणि जास्त प्रमाणात त्यांच्या भावना जेव्हा समोर येतील, प्रगट त्याला होतील, उशीर नको व्हायला. त्याला उशीर व्हायला त्यावेळीच नको. यायला हव्यात. म्हणून हा युवा स्पंदनचा उहापोह आहे आणि हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. मन चिंब पावसाळी झाडात रंगवले घन गर्द सावल्याने आकाश वाकलेले मन चिंब पावसाळी झाडात रंगवले घन गर्द सावल्याने आकाश वाकलेले पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी शिडकाव संथ येता झाडे निळे कुसुंबी मन चिंब पावसाळी झाडात रंगवले घन गर्द सावल्याने आकाश वाकलेले. या संगीतमय ब्रेक नंतर युवा मित्रांनो, पुन्हा एकदा युवा मित्रांच्या या कट्ट्यावर अर्थात युवा स्पंदन या कार्यक्रमात पुनश्च आपलं स्वागत. विकास, पावसाबद्दल आपण गप्पा मारतो आहे आणि मला एक महत्त्वाचा विषय तुझ्याजवळ काढावासा वाटतो, तो असा की या पावसाच्या दिवसांमध्ये आपल्या युवा मित्रमैत्रिणींचा जो उत्साह आहे तो अत्यंत ओसंडून वाहत असतो आणि मग त्यांना आठवतं ते पर्यटन, आणि या पर्यटनामध्ये अनेक साहसी प्रयोग ते करू पाहतात. याबद्दल तुला काय वाटतं? मला अत्यंत वाईट वाटतं. हा पहिला शब्द तुला वेगळंच वाटत आहे, तुझा चेहरा सांगतो आहे. पण वाईट यासाठी वाटतं कारण आपण पर्यटनामध्ये जेव्हा जातो, पर्यटन करायला जेव्हा जातो, बाहेर फिरायला जेव्हा जातो, भटकंतीला जेव्हा जातो, आनंद उत्सवामध्ये आपण तुडुंब डुबतो, यात शंका नाही. आपण फेरफटका मारायलाच पाहिजे. पण स्वतःच्या जीवावर काही बेतेल आणि आपला जीव धोक्यात येईल, हे धाडस चुकीचं आहे. आणि सध्या मॅक्झिमम तरुणाई त्या दिशेने वाटचाल करत आहे. चुकीच्या ठिकाणी, माहिती नसलेल्या ठिकाणी पोहणे किंवा मग घनदाट जंगलामध्ये निघून जाणे, बोर्ड लागलेले असतानाही प्रतिबंधित तो
एरिया असतानाही समोर समोर चालत राहणे आणि मग पशु आहेत विविध वेगवेगळ्या पद्धतीचे काही पण अडचणी येऊ शकतात आणि मग या अडचणी जेव्हा येतात आणि या अडचणींच्यामुळे जेव्हा केव्हा आपण काही दृश्य पेपरच्याद्वारे टी व्ही चॅनलच्याद्वारे आपल्या मोबाईलच्याद्वारे जेव्हा पाहतो तर तेव्हा मन असं अगदी थक्क होऊन जाते, सुन्न होऊन जाते. ही काय ही तरुणाई, मौज मस्ती आवश्यक आहे पण जीवावर बेतेल अशी मौज मस्ती काही कामाची नाही असं मला अंतर्मनातून वाटते. युवा मित्रांनो, उत्साह हा प्रत्येकामध्ये असतोच आणि अशा ठिकाणी जाऊन तो प्रदर्शित करण्याची, फोटो काढण्याची, रील काढण्याची आजकाल तरुणाईमध्ये ओढ लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पण एक सांगावंसं वाटतं की पाण्याचा अंदाज हा आपल्याला नसतो. काही ठिकाणी अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात ढगफुटीसारखा पाऊस अचानक पडतो आणि ज्या ठिकाणी आपण फोटो रील काढत असतो त्या ठिकाणी समोरून पाण्याचा लोट येताना दिसतो आणि त्या ठिकाणी आपण अडकून पडतो. अशा पद्धतीच्या रील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा अंदाज नाही आहे, त्या धबधब्याचा, नदीचा, धरणाचा, ओढ्याचा आपल्याला अंदाज नाही आहे, हवामान खात्याने ज्या ठिकाणी अति मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी आपण आपल्या जीवाची काळजी घेतलेली कधीही चांगली. बस थोडक्यात काय तर आवरा वेगाला आणि सावरा जीवाला. अगदी बरोबर. त्यामुळे युवा मित्रांनो, पर्यटन करताना आपल्या जीवाची आणि आपल्यासोबत आलेल्या इतरांच्या जीवाची सुद्धा आपण आवर्जून काळजी घ्यावी हे आपल्याला कळकळीचं सांगणं आहे. आणि या सांगण्यासोबतच हे महत्त्वपूर्ण सांगावंसं वाटतं समीर, कारण तुमच्यासोबत काय होते, तुम्ही गेल्यानंतर काय अडचणी येतात फक्त त्या आईवडिलांनाच माहीत असते ज्यांनी तुम्हाला इतक्या छान पद्धतीनं इतकं मोठं केलं आहे. बरोबर. तर कृपया त्या आईवडिलांचा फोटो किंवा त्या आईवडिलांचे चेहरेसुद्धा आपल्या समोर आणायला पाहिजे आणि असं चुकीचं धाडस करायला टाळायला पाहिजे. अगदी बरोबर. मित्रांनो, आज आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात अतिशय गंभीर अशा विषयाला आपण हात घातला आणि मनमानी पावसाबद्दल आपण बोललो. विकास हा पाऊस जसा आपल्याला आनंद देणारा असतो, सृष्टीला हिरवाईचा शालू नेसवणारा असतो, अनेक सांगावे घेऊन येणारा, अनेक सकारात्मक गोष्टी घडवणारा हा पाऊस आणखीन काय काय सकारात्मक घटनांची आठवण आपल्याला करून देतो, याबद्दल तुला काय सांगावंसं वाटेल बरं? खूपच छान असा प्रश्न आहे हं, आणि या प्रश्नाचं उत्तर जे युवा श्रोते आपले ऐकत आहेत युवा स्पंदन हा कार्यक्रम हं, आणि त्यांच्यासोबत सर्व श्रोते हा कार्यक्रम ऐकणारे त्यांनी लगेच उत्तर दिली आहेत. बरं. हो. हं. तुला आवाज नाही आला का? आला आला. विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला मला. हा. नामाची जी महिमा आहे हं, आणि त्याचा जो गजर आहे ना हं. तो सुरू झालेला आहे. बरं. हो. आपल्या विदर्भाची पंढरी हं, संत श्री गजानन महाराज हं, यांची नगरी हं. शेगाव हं. येथून हा गजर टाळ मृदुंगाच्या सोहळ्यामध्ये पायी वाट धरून कधी पुढे सरसावला आहे. अगदी अगदी पंढरपुराच्या उंबरठ्यावर दाखल झालेला आहे. दाखल झालेला आहे आणि अगदी उद्याच त्याची किमया तुम्ही आम्ही सर्वजण पाहणार आहोत. याचे डोळी याचे देही अनुभवणार आहोत. याची देही याची डोळा पाहिलं मी माझ्या मुक्तीचा सोहळा असं म्हणत वारकरी बांधव पंढरीत दाखल झालेले आहे. आणि ही जी वारी आहे ना विकास, दरवर्षी याच्याबद्दल बरंच बोललं जातं. ही आध्यात्मिक जशी वारी आहे तशी एकात्मतेची वारी सुद्धा आहे. आणि युगानुयुगे जसा तो पंढरीचा विठोबा विटेवर उभा आहे तशीच ही वारी सुद्धा युगानुयुगे चालत आलेली आहे. अनेक पिढ्या पायी चालत चालत या दिवसांमध्ये पंढरीला दाखल होतात आणि या पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटी असा हा भक्तांचा मेळा दाखल होतो. अगदी बरोबर. आणि पंढरीच्या वाटेवर लाखो भक्त सहजतापूर्वक पोहोचतात हं. आणि विठुरायाचं दर्शन घेतात. तू म्हटलं की परंपरेने हो. आणि खूप खूप साऱ्या खूप, खूप, खूप. अनेक वर्षानुवर्षांपासून वर्षांपासून. जसं युगानुयुगे हा शब्द तू वापरला. हां. विठुरायासोबत बोलत असताना किती छान पद्धतीनं संत मंडळी हं. बोललेली आहे. हो. मला असं वाटतं की सहजतापूर्वक तर त्या अभंगाच्या ओळी तुझ्यापर्यंत पोचवायच्या बरं आहेत. बरं बरं. आमुची केली हीन जाती तुझ न कळे श्रीपती हं. जन्म गेला उष्ठे खाता लाज नाही तुझ्या चिता. हा सामाजिक स्तरीकरणाचा घाला घालणारा अभंग असो अथवा कांदा मुळा भाजी अवघी अवघी विठाई मिठाई माझी. माझी म्हणणारे सावता माळी वारिक वारिक
करू हजामत बारीक म्हणणारे सेना महाराज. हं, मन बुद्धीची कातरी राम नामे सोने चोरी म्हणणारे नरहरी सोनार. हं. अशा या 18 पगड जातीच्या लोकांना विठ्ठल आपला सखा वाटून त्याला प्रसंगी रागावणे, हक्काने सखा म्हणून सांगणे, हे सर्व चित्र एकत्र करून पाहिले तर जगातला असा एकमेव वैभवी भक्तीचे प्रतीक म्हणजे विठ्ठल वाटतो. वाह! म्हणून ही खऱ्या अर्थाने सामाजिक अभिसरणाची चळवळ आहे. क्या बात है! अत्यंत मूळ मुद्दा आणि मूळ आशय तू वारीचा मांडलेला आहे. याच्यापुढे मला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं, की संतांच्या शिकवणीचा हा जो मूळ आशय आहे, हा कुठे हरवून जाऊ नये. बरोबर. हां, संतांची शिकवण ही धर्मांध, जातीयवादी प्रवृत्तींनी प्रदूषित करू नये आणि हे तुला, मला आणि सगळ्यांनाच असं वाटतं. त्यासाठी मृदंग टाळाच्या गजरात आपल्याला समतेचे गाणे गायचे आहे. जाता जाता उद्याच्या आषाढी एकादशीच्या आपण सगळ्या श्रोत्यांना, आपल्या युवा मित्रांना शुभेच्छा देऊया. ही समतेची वारी, आध्यात्मिकतेची वारी, विश्वासाची वारी, परंपरेची वारी वर्षानुवर्ष, युगानुयुग पुढे सुद्धा अशीच सुरू राहो. आणि संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात जसा भक्तीचा सोहळा केला, तसाच खेळ या संस्कृती संपन्न महाराष्ट्रात संतांच्या विचारांसाठी आपण मांडूयात, असा संदेश आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमातून देत, आजच्या कार्यक्रमातून मी समीर शिरवळकर आणि मी विकास पल्हाडे सादर करते विनोद गवळी यांच्यासह आपला इथेच निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भिनेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. नाटला मेघातून सागरा मस्तकी चंदनाचा टिळा देऊनी तुळशी माळा गळाया वाहसी वाटत्या राहुळा. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची